हरिओम. आपण अष्टांग हरिओम. योग बघतोय. ऐकू येते ना? आपण अष्टांग योग बघतोय, तर त्याच्यामध्ये आज आपण तप ह्याच्या संबंधी थोडीशी माहिती बघणार आहोत आणि मग उपासना करणार आहोत. तर आपण तप हा शब्द बघितला की तपच्या जवळचा एक वर्ब आहे म्हणजे तापणे. आणि ते आपल्याला जास्त जवळचं असतं. आपण पण तापत असतो, कधी कधी आपण बरोबर नाही वागलो की आई वडील तापत असतात. त्यामुळे त्याची ओळख आपल्याला जास्त असते आपल्या बाबतीमध्ये. तर तर मग हे तप म्हणजे काय? किंवा आपण कधी कधी असं पण बघितलेलं असतं की अनेकदा पौराणिक स्टोरीजच्या सिरियल मध्ये वगैरे दाखवल्या जातात. तर त्याच्यामध्ये खूप वर्ष तप करणारे जे बाबा असतात, तर ते खूप शीघ्रकोपी असतात आणि ते पटकन शाप देतात किंवा पटकन चिडतात. तर त्यामुळे नको बाबा हे तप जितकं आपण लांब बसू तपापासून तेवढं ठीक आहे असं थोडंसं वाटतं. पण तसं नाहीये. तप ही गोष्ट खूप आवश्यक आहे. तर आपण बघूया की तप म्हणजे नक्की काय. तर तप म्हणजे तापणे हे बरोबर आहे, पण ते कशाच्या अर्थीने? तर आपल्यामध्ये ज्या अशुद्धी असतात आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये, त्या घालवण्यासाठीच्या मार्गामध्ये काही आपल्याला प्रयत्न करावे लागत असतात. आणि त्या त्या प्रयत्नांचा भाग म्हणजेच हे तप, की ज्याच्यामुळे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने जे जे मध्ये आपल्या आड येतं, शारीरिक किंवा मानसिक लेवलवर, तर ते आपण दूर करणं, त्याच्यासाठी थोडा आटापिटा करणं, मनाची आटणी करणं. तर याचं नाव तप. आपण बघत असतो की दूध तापवतात. जेव्हा आई तुमची बासुंदी करत असते तेव्हा ती अशी दूध तापवते किंवा आटवते. त्याला आटवणे हा शब्द वापरला जातो. त्यावेळेला काय होत असतं, तर त्या दुधामधला पाण्याचा अंश कमी होत असतो. आता म्हणजे दुधाची क्वांटिटी खरं तर कमी होत असते, पण म्हणून मग ते चवीला एकदम बेकार लागतं का? तर नाही, उलट त्याची चव वाढते बासुंदीमध्ये. तर ती कशी वाटते? तर त्यातलं सत्व जे असतं, म्हणजे दुधाचं जे न्यूट्रिशियस जे कंटेंट असतात, तर ते जास्त जास्त घनीभूत होतात. तर तसंच ह्या तपाच्या बाबतीमध्ये आहे की जेव्हा आपण विशेषत्वाने आपल्या शरीर मनाची शुद्धी करायला घेतो, तर त्यावेळेला देखील आपलं शरीर मन हे विशेषत्वाने शुद्ध होऊन हे ध्यानासाठी म्हणा किंवा कुठच्याही आपल्या उच्च एखाद्या ध्येयासाठी म्हणा तयार होत असतं. तर त्यालाच तप असं म्हटलं जातं. मग या तपामध्ये आपल्याला करण्यासारखं काय आहे? नुसतं आपण म्हणजे तप तप असं किती म्हटलं तरी प्रत्यक्ष समजत नाही की नक्की काय करायचं. तर ज्या ज्या गोष्टी आपल्या ध्येयाच्या आड येतात, तर त्यांना मुद्दामून निग्रहाने, संयमाने, थोडासा नियम करून दूर करायचं. आता सगळ्यांच्या साधारण मिड टर्म सुरू झालेल्या असतील, 6 माही परीक्षा, तर त्यावेळेला आपल्या आड आड काय येत असतं, तर टीव्ही बघायची इच्छा आड येत असते किंवा स्क्रीन टाइम आपल्याला कमी करावा लागतो किंवा थोडी टंगळमंगळ कमी करावी लागते. त्याच वेळेला आपल्याला अचानक असं वाटतं की हे पण दुसरं पुस्तक वाचू, हे पण वाचू. ते सगळं आपल्याला थोडंसं उचलून ठेवावं लागतं. तर त्या सगळ्यासाठी मनाचं नियमन करणं हे देखील तपच आहे. तसंच आपण दररोज देखील छोटे छोटे नियम करून घेऊ शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला देवाचं अनुसंधान राहील. जसं की उठलं की आपण सुरुवातीला एकदम बापरे, अलार्म माझा बंद झाला असं म्हणायच्या आधीच थोडंसं उठावं, म्हणजे मग तसं म्हणायची वेळ येत नाही. आणि मग उठल्या उठल्या आपण देवाचं नाव घेऊ शकतो, श्रीराम हरिओम असं म्हणू शकतो. घराच्या बाहेर पडताना, दारातनं बाहेर पडताना पहिला शब्द नामस्मरणाचा करू शकतो. अशा छोट्या छोट्या नियमांनी, असं मीच सांगते ते करायला पाहिजे असं नाही. आपण जर का विचार केला की ज्या ज्या वेळेला कधी कधी आपल्याला पटकन राग येतो, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की 1 2 3 नंबर मोजा. तर मग ते नंबर मोजायच्या ऐवजी पण आपण देवाचं नाव घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनाचं नियमन करून हे तप आपण आपल्या ऍक्च्युअली आयुष्यामध्ये अंगीकारू शकतो. आणि म्हणून एक शेवटचा आपण जस्ट बघू की तपाचा परिणाम हे हा तापणं किंवा दुसऱ्यावर तापणं असा न होता, त्याचा परिणाम हा स्वतःच्या अशुद्धींच्या बाबतीत तापणं असा झाला पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र जी व्यक्ती ह्या तपाचं आचरण करते किंवा ह्यासाठी प्रयत्न करते, तिचं वागणं मात्र आल्हाददायक असलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं वागता कामा नये. यानंतर आपण आपल्या नित्य उपासनेकडे वळणार आहोत. त्यासाठी आपण सगळ्यांनी ताड बसूया, डोळे मिटूया, प्रथम 3 वेळा दीर्घ ओंकार करूया, मग 3 वेळा गायत्री मंत्र म्हणू, मग
दोन्ही पायांच्या मध्ये ते आपण लक्षात येतं. अह, दीर्घ श्वास घ्यायचा. तेजूताई, तुमच्या इथे काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. व्हिडिओ व्हिडिओ पण पॉज झालाय. हरिओम, ऐकू येत आहे का हो, तेजश्री? येत आहे. बरं बरं. ते तेजश्री एकदा फक्त, अच्छा ड्रॉपच झाली का? बर, मी घेतो, तेजू जर आली तर कंटिन्यू करू दे. ठीक आहे. हरिओम, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो. सर्वांना आवाज येतोय? छान. तर आता जसं तेजश्री मावशी सांगत होती, तपाबद्दलचं महत्व सांगत होती. तपाचं जे महत्व आहे ते स्वतः तापणं नसून आपली जी उपासना किंवा साधना, आपण जी प्रार्थना आणि त्याच्यामध्ये मध्यवर्ती साधना, हे नेहमी लक्षात ठेवायचं बरं का. मध्यवर्ती म्हणजे काय? अनेक गोष्टी आहेत साधनेच्या बाबतीत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, मंदिरात जाऊ शकता, तीर्थक्षेत्रांना जाऊ शकता, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे प्राण्यांची उपासना आहे, म्हणजे त्यांची पूजा केलेली आहे आपल्या सर्व संस्कृतीमध्ये. त्याच्यानंतर डोंगराची उपासना केलेली आहे, जंगलाची उपासना केलेली, म्हणजे त्याला प्रार्थना केलेली आहे, असं सगळं आहे. तर हे सगळं असताना मध्यवर्ती उपासना आपण लक्षात घेतलं म्हणजे सगळ्याचा एक परिणाम आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आतमध्ये, आपल्याला स्वतःमध्ये, अंतःकरणामध्ये ईश्वर शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तपाचं ते विशेष महत्व आहे की असं जर हे करायचं असेल तर त्याच्यासाठी साधना करता करता, चांगलं वागता वागता, सगळ्या गोष्टी तपामध्ये आले, तपाचरण असं म्हटलं जातं. ते करता करता आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. म्हणजे इंटरनली वी स्टार्ट बिकमिंग स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. एक्सटर्नल शरीर तर आपल्याला कमवायचंच आहे, पण इंटरनली आपल्याला स्वतःचं मन, अंतःकरण अतिशय बलवान बनवायला लागतं, सहनशील बनवायला लागतं, त्यागमय बनवायला लागतं. आणि या सगळ्यातनं ते घडत असतं बरं का. म्हणजे सारखा त्रास सहन करायचा आहे असं नाहीये, पण उगाचच नको त्या गोष्टींमध्ये जे सारखं मन अडकत असतं त्याच्यामध्ये न जाता ते मन आपलं योग्य गोष्टींवरती फोकस करायला सक्षम होतं. तपाचा हा परिणाम असतो. त्यामुळे तप्त करून स्वतःच्याच अंतःकरणाला, स्वतःला घडवता घडवता ईश्वर प्राप्तीसाठी अनुकूल करायचं, त्याला तप असं म्हटलेलं आहे. सिंपल, एक अगदी सिंपल, म्हणजे तेजश्री माशांनी खूप सुंदर सांगितलं. थंडी पडली आता थोड्या दिवसात, म्हणजे मस्त थंडी पडणारी, आणि ती थंडी पडली की काय असतं, सकाळची शाळा असते आणि असं सांगितलं लवकर उठा. आता तुम्हाला पुढे पण आता ज्ञानीय पण सांगेलच एका ठिकाणी, पण लवकर उठा म्हणल्यानंतर अरे थंडी आहे, आता काय ती व्हॅन येणार आहे का काय, आता रिक्षा तर राहिला नाही पण बस येणार आहे वगैरे वगैरे म्हटल्यानंतर पांघरुण विंघरुण घेऊन 7 वाजता, 6:30 7ला तर जी ब्रिलियंट झोप लागते ना, साखर झोप लागलेली असते, आणि त्याच्यामध्ये असं धाडधाड धाडधाड उठू, आई किंवा बाबा कोणतरी उठवलं की आता उठा जायचंय, आणि असं म्हणल्यानंतर आय, 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 आय. आपलं कर्तव्य करण्यासाठी म्हणून त्रास सहन करायला लागतो, पण तो त्रास सहन केल्यानेच आपण घडतो, आणि त्या सहन करण्याला तप असं म्हटलेलं आहे. तर फार सुंदर. मला माहिती नाही तेजश्री मावशी परत आली आहे का नाही, मला ती दिसते इथे. तेजू, तू आली आहेस का? जर ती आली असेल तर उपासना, आणि आवाज असेल तर उपासना कंटिन्यू कर. हा, मी मी जस्ट मोबाईल मध्ये चालू झालो. हा. येतोय आवाज व्यवस्थित? हा, हो. मी जस्ट, हा. डोळे मिटूयात. तेजश्री मावशी, सॉरी, एकच फक्त सांगतो की आज काही आपल्याकडे नवीन जॉईन झालेत ना मुलं, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं थोडस जी ध्यानाची प्रक्रिया आहे ना आपली अगदी बेसिक, तर तेवढं म्हणजे तू जरा सेटल झाले की तेवढी फक्त एक्सप्लेन कर. हा, मग सगळ्यांनी म्हणजे मुख्य ध्यानाची प्रक्रिया काय आहे ते तेजश्री मावशी आपल्याला सांगेल. ज्याला मी मध्यवर्ती उपासना असं म्हणून सांगत होतो की नाही, तर ती नामस्मरण आणि ध्यान या दोन मुख्य मध्यवर्ती उपासना आहेत. त्यातलं आपण ध्यान आणि नाम पण घेणारच आहोत थोड्या वेळाने, पण ते आता तेजूमावशी सांगेल. आपण सहजासनात म्हणजे आपण नेहमी जशी मांडी घालतो ना तशी घालून बसायचं. जर का आपण खाली बसलेलो असू तर, आपण खुर्चीवर बसलेलो असलो तर
दोन्ही पाय आपले खाली टेकतायत ना, असे आधांतरी लोंबकळत राहत नाहीयेत ना, एवढं फक्त बघायचं. आणि मग त्याच्यानंतर आपण डोळे मिटायचे. डोळे असे गच्च नाही मिटायचे. नॉर्मल जसे आपण डोळे मिटतो झोपताना वगैरे, तसेच डोळे नुसते क्लोज करायचे. आणि जिथे आपण इथे गंध लावतो किंवा जिथं बायका टिकली लावतात, तर तिथे आपण आतून लक्ष केंद्रित करायचं. केंद्रित करायचं म्हणजे काय, तर आतून परत एकदा उघडल्यासारखे करून बघायचं नाही, पण डोळे मिटून आपल्याला तिथे आपलं अवधान किंवा लक्ष केंद्रित झाले अशा प्रकारचे आपण जर का विचार ठेवला, तर आपोआप तिथं लक्ष केंद्रित होतं. कारण सगळ्या विचार आपले ह्या भागातून निर्माण होत असतात. तर तसे आपण डोळे मिटूयात आणि मग दीर्घ श्वास घेऊन 3 वेळा दीर्घ ओंकार करूयात. सगळ्यांनी एकत्र श्वास घ्या. ओ ओ ओ यानंतर आपण 3 वेळा दीर्घ ओंकार गायत्री मंत्र म्हणूया. या गायत्री मंत्राला आपण त्रिपदा गायत्री मंत्र असं म्हणतो, कारण त्यात 3 वेळा आपण ओमचा उच्चार करतो. तर पहिल्यांदा तुम्ही एकदा ऐकू शकता आणि मग कळल्यानंतर म्हणू शकता. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. यानंतर डोळे तसेच मिटलेले ठेवायचे आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष आतून केंद्रित करून पण कोणताही सोपा नाममंत्र श्वासाबरोबर घेऊ शकतो. सोहम श्रीराम, श्वास घेताना सो, सोडताना हम, किंवा श्वास घेताना श्रीराम, सोडताना श्रीराम, या पद्धतीने 2 मिनिटं आपण हा नाममंत्र सोडून इतर कुठचाही विचार करणार नाही. हरिओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओ
हो हो, डोळे उघडायला हरकत नाही. यानंतर आपण 12व्या ओम नमः शिवाय हा नाममंत्र म्हणणार आहोत. तर श्रिया आहे का? श्रिया, तू माझ्या मागून रिपीट कर. मी एकदा सांगते, तू एकदा म्हण. हो. ओम नमः शिवाय. 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 छान श्रिया, मस्त.